भ्रष्टाचारी प्रशासन निषेध असो काय तुमची काय म्हणजे इथे आलात काय घेऊन आलात? ते मांडायलाच चाललोय. न्याय नाही मिळाला तर आंदोलन निश्चित आहे. हे सगळे ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात आंदोलन करायचंच. मी म्हटलं की आज ही संधी द्यायला चाललोय आणि त्या संधीचं तुम्ही नेमकं काय काय करणार, आमचे पॉइंट कसे क्लिअर करणार पाहिजे. ओके, देताना एक फोटो काढूया आणि मग चर्चा करूया. इकडनंच ना रोहित भाई संजय शेट्टी सागर शेठ पुढे तिकडे येतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. ताई नेमकं निवेदन काय आहे, कुठला विषय आहे, तुमची मागणी काय आहे? मागणी अशी आहे की जो भ्रष्टाचार या नगर परिषदेत चालू आहे, लोकांना जो नागरिकांना त्रास आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपण विषय त्यांना 10 दिलेले आहेत. त्याच्यापैकी आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते त्याच्यावर काय उत्तर देतात. आणि हा विषय क्रमांक 1 पासून सुरुवात करूया आपण. आता तुम्ही सांगा की प्रशासकीय कार्यकाळ आहे बरोबर, आणि या प्रशासकीय काळामध्ये सर माझा पहिला प्रश्न आहे की जी पाणी योजना चालू आहे कोण आहे त्या डिपार्टमेंटचं, बोलवा ना. तसं तुम्हाला कळणार नाही ना की ह्या नगरपालिकेमध्ये कोण कधी येते, कोण मनमानी सगळं चालू. वाटलं तर यायचं नाही ते यायचं नाही. खालचा रजिस्टर असेल ना आपल्याकडे? नाही आता आज तेच माहिती आहे नाही तुमच्याकडे पद्धत आहे ना, तुम्ही कुठे असतं ते प्रशासनाकडे काय आणि कार्यालयाधीक्षक कोण आहे? कार्यालयाधीश त्यांची ट्रान्सफर झाली ना आता. हा का? काल परवा झाली. हे काय गुन्हेगारी कुठं असतात? गुन्हे हे आपल्या आरोग्य नाही पण कुठून येतात? अपडाऊन दौंडवरून आलेले नाहीत अजून? काय मला नाही सांगतो. त्यांची ड्युटी 4 वाजता आहे. ते राहिलं कल्याण पेठेत आहे पण ते प्रॉपर दौंडचे. मॅडम तुमच्याकडे काय? इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. तेच चाललंय ना, याच्यासाठी चाललंय आपण. बोलू नाही का सगळ्यांना? बरं पाणी पुरवठ्याचं त्यांच्या नंतर कोण आहे? क्लार्क वगैरे कोणी असेल ना? कनिष्ठ कोणी असेल ना? हा राबाडे साहेब. मग त्यांना बोलवा. वैभव म्हणजे माहीत असलेले सगळे या. उत्तर मला सर आम्ही तुम्हाला परवा सांगितलं. आता आमची अपेक्षा अशी होती का तुम्ही ऑफिसला कळवलं असणार की बाबा असं असं आहे. सांगितलं हा विषय, मला पत्रच नाही दिलं. विचारा तुमचे सर्व बोललो का नाही? काल तुमचे सर्व आपण कोणाशी बोललो? दुर्वास सरांशी, जे यांचे प्रमुख आहेत. सर यांचे प्रमुख आहे कलेक्टर ऑफिसला, नगर परिषदेच्या पूर्ण जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत त्यांना मी कल्पना दिली. त्यांनी सांगितलं की जाधवकडे आहे ते तुम्हाला लगेच कॉल करतील. मी यांच्या कॉलची वाट नाही बघत बसली, कारण कार्यकर्त्यांच्या भावना फार तीव्र होत्या. म्हणून मी तातडीने यांना फोन केला आणि यांना कल्पना दिली की सर असं असं आहे आणि तुमच्याकडे असणाऱ्या ज्या शहरातल्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्यांबाबत आम्हाला तुम्हाला आंदोलन करावं असं सगळ्यांची इच्छा आहे. ते म्हणले ताई मला एक संधी द्या, कारण मी जॉईंट नुकताच होणार आहे, माझ्याकडे चार्ज आहे, मला एक संधी द्या आणि मग तुम्ही मी नाही करू शकलो तर मग निर्णय घ्या तो. असं मी सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं की आपण एक संधी घेऊया, त्यांच्यावर बसूया, बोलूया. आणि म्हणून या आजचा दिवस तर मला अपेक्षित होतं की तुम्ही कळवायला पाहिजे होतं. तुमचं हे कुठे आहे? कार्यालय. नाही प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही मला फोन केला, आपलं हे बोलणं पण झालं की उद्या आपण भेटूयात म्हणून, आणि मी नारायणगावमध्ये आल्याबरोबर फोन केला आपल्याला की मी आता आलेलो आहे, आपण भेटायला. फक्त हे प्रश्न माझ्यासमोर काहीच नसल्यामुळे मला यांना कोणाशीच काही नाही. प्रश्न असा आहे की मी जेव्हा बदललं त्याला पण 2 तास झाले. कार्यक्रम कसा बदलला की तुम्ही सगळ्यांशी कसं बोलणार तिथे, मला तुम्ही भेटायला आला असतात
तर मी फक्त प्रश्न मांडले असते तुमच्यासमोर, पण तुम्ही ह्या उत्तर कुठलंच देऊ शकले नसते. म्हणून मी विचार केला की आपणच, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सर आम्हीच येतो तुमच्याकडे चर्चेसाठी, आम्ही येतो म्हणजे त्या खात्याच्या माणसांची आमची पण फक्त काय होतं, प्रश्नांचे पर्टिक्युलर्स काहीच नव्हते माझ्याकडे त्याच्यामुळे कोणाशी काय बोलायचं. पाण्याचा विचार आणता ना, आता पाण्याचं आलं की नाही कोणी अजून. कोण आहे ना राबाडे कुठे गुणवरी सर MGP आहे राबाडे नाही आवाज नाही ना. तोपर्यंत पुढचा प्रश्न घ्या. राबाडे दुसरा पाणी पुरवठ्याचाच आहे. तिसरा आहे रस्त्यावरील खड्डे आणि ते आहे ना ते सांगतील की. साहेब खड्ड्यांचा यांचा विषय असा आहे किंवा अयोग्य पद्धतीने बुजवतात. आपण कसं बुजवतोय सध्या म्हणजे नियम काय सर, एक मिनिट. सर तुम्ही पण असं करू नका की जसं काही तुम्ही पहिल्यांदाच खुर्चीवर बसला, तर मनसरमध्ये सुद्धा तुम्ही सीओचा हो आहे की बरोबर की नाही, आणि मग तुम्हाला पक्का अभ्यास आहे. किती वर्ष झालं तुम्हाला आता? 6 वर्ष झाले. मग 6 वर्षात इतकं तर नक्कीच कळलंय की कोणतं काम कसं केलं जातं. मग त्यांना विचारा की तुम्हाला काय अपेक्षित जनतेला होतं, तुम्ही काय केलं. मी जूनमध्ये आता जॉईन झालो इथे. इथून पुढे जे काही खड्डे असतील डाबे लाईनाच्या कामाचे नाही ते नाही, तुम्ही सांगा की खड्डे कसे भरले जातात. कदाचित आमचं अज्ञान असेल ना, तुम्ही त्यातले मास्टर आहात. मग तुमच्या प्रशासनाकडनं आमची असलेली अपेक्षा बरोबर की चूक की तुम्ही योग्य रीतीने भरत नाही, योग्य रीतीने जे काम करायला पाहिजे ते होत नाही, हे बरोबर की चूक एवढं सांगा. खड्डे बुजले जातील. तुमच्या आता बरोबर कोण आहे काम करणार? तुम्ही आल्यापासून खड्डेच भरले नाही ते आता. 3 दिवस झाले साहेब. आलो मी इथून पुढे जे खड्डे आपल्याला बुजायचे ते योग्य पद्धतीने बुजण्याची पूर्ण काळजी घेतो. आमचं एकच म्हणणं आहे, यांच्या अगोदर जे खड्डे बुजवलेत ना आता त्यांनी, कोणतरी असेल ना साहेबांनी 2 माहिती घेतली पाहिजे ना. आपल्याला बोलवतो माहिती अपडेट आपण घेत असतो ना, काय केले काय नाही केले. कोण चोकलेले आहे बोलवा पुढे. खरंच माहित असेल ना. निंबाकडे सांगितलं निंबाकडे याच्या हप्त्यात एक दिवस मॅडम कुठे आहे त्याला? मॅडम होते ते आता यावेळी तर त्याचा चार्ज केला ना त्यांची गेले त्यांनी सांगितलं additional charge आणि एका दिवसासाठी चार्ज इकडे होता. सांगितलं असं त्यांनी केलेलं सर. येतोय समजे. नेमका प्रॉब्लेम काय झालाय सांगा ना मला. थोडं तुम्ही सांगितलं तर मला पुढे बोलता येईल. सांगा रे शहरवाल्यांना काय झालं. कोणी पण सांगा एखादं काय नेमकं म्हणणं काय आपलं. म्हणजे कॉन्क्रीट माझे तुझे बाथरूम 2 मिनिटं साहेब, यांचं म्हणणं असं आहे की जे खड्डे बुजवले ते खड्डा कसा बुजवायला आधी साफ केलं पाहिजे, त्याच्यातले सगळ्या बाजूनी सगळं हे केलं पाहिजे, मटेरियल काढलं पाहिजे, ते व्यवस्थित हे केलं. तसं काही झालेलं नाही. डायरेक्ट तिथे येऊन त्यांनी ते डबल टाकून दिलं. खड्डे बुजवण्याचा विषय आहे. त्यांचं म्हणणं आहे की कुठली प्रॉपर प्रोसिजर न करता डायरेक्टली उजवबुजवी केलेली आहे, ती काही व्यवस्थित झालेली नाहीये. काय म्हणणं त्याच्याबद्दल म्हणजे पाणी आलं, पाऊस आला की वाहून गेलं. तात्पुरतं आपण करून घेतलं होतं कारण आपण वर्क ऑर्डर दिलेली नाही. बिगर पैशाच झाला. तात्पुरतं बिन पैशाचं झाले का काम? पैसा एक खर्च न करता ते टिकलंच नाही, मग त्याचा उपयोग काय? सर असं जास्त पावसाचं प्रमाण झालं होतं ना, लोकांची जास्त तक्रार आली त्यामुळे ते करून कुठली स्कीम आहे नगरपालिकेमध्ये त्यांना आपण सांगितलं. फुकट करणार कोण आहे? कोणती फुकट कामं करून देतात. म्हणजे कुठल्या एरियामध्ये अशी पर्टिक्युलर बुजवलं नाही आता फक्त ते एक प्रदेशपुराचा जो कोपरा आहे तिथंच केलं होतं. आपल्या नगरपालिकेच्या समोरही बुजवलंय ना. नगरपालिकेच्या इथं तर ठीक आहे. ज्याला आपण काही टेंडर केलेलं आहे का दुरुस्तीचं? टेंडर केलेलं आहे सर. वर्क ऑर्डर झाली आहे? नाही वर्क ऑर्डर नाही झालं सर. बरं, ओपन करून वर्क ऑर्डर करून घ्या आणि करून घेत असतानाच आपलं पर्टिक्युलर रस्ता डांबरी आहे का कॉन्क्रिटीकरणाचा आहे, कसं आहे, तिथे काय ट्रीटमेंट करायला पाहिजे साहेब सांगतील प्रॉपरली. बिफोर आफ्टरचे प्रॉपर फोटो घेणं, सगळी प्रोसिजर तो चांगल्या पद्धतीने करतो का नाही खात्री करणं, त्याच्यानंतरच पुढे जाऊ द्या. म्हणजे असं मोगमपणा नाही झालं पाहिजे. आणि ठीक आहे तो पैसे घेत नाही का घेत नाही सांगता येणार आपल्याला, पाहिजे पण ना. पुढे चांगले काम करताना तो काही समस्या फुकट करणारा कोण दानशूर आहे, तो का करतोय? नाही करणार आहे. साहेब थोडं तुम्ही वैयक्तिक लक्ष घालून प्रॉपरली करून घेऊ. साहेब एकदा त्या दानशूर व्यक्तीचं नाव सांगायला सांगा ना. सागर बोल दे. अविनाश शिंगोटे. सर ताईंच्याच फंडातून गवत बाजारला रोड झालाय. तो रोड होत असताना कमीत कमी 2 महिने तो रोड पेंडिंगवर होता. पहिली तर गोष्ट कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित सहकार्य ना ग्रामस्थांना केलं ना कोणाला केलं.
ना व्यवस्थित स्लोप काढलेले. आज पण तुम्ही जावा, गवत बाजारच्या कंटिन्यू कंप्लेंट्स तुमच्या ऑफिसमध्ये आहेत की पाण्याचा साठा किंवा पाणी निचरा हा व्यवस्थित होत नाही, कुठल्याच पद्धतीने त्याला व्यवस्थित लाईन दिली गेलेली नाही. ते 2 ते 3 महिने आम्हाला तिथल्या ग्रामस्थांना त्रास पण झाला आणि आज पण त्याच्यावर ओरड अशी की सगळीकडे पाणीच साठतंय त्या रोडला कुठल्याच प्रकारचा उतार दिला गेलेला नाही. म्हणजे तुम्ही आज जरी जाऊन आत्ता जरी अवस्था बघितली तरी त्याचं पाणी साठण्याचं प्रमाणच नागमोडी. म्हणजे नेमकं ते पाणी काढायचं कुठून ग्रामस्थांनी? जरी ग्रामस्थांनी ठरवलं की एक साईडला बघा थोडासा खड्डा करून आपण ते पाणीचा निचरा करू, तर ते पण करू शकत नाही आता पूर्ण. आणि ते काम आहे ताईंच्या फंडातून. स्थानिक आम्हाला बोलतात, ताईंच्या बरोबर आम्ही असतो. त्यामुळे ते काम आत्ता 2-3-4 महिने झाले असतील चाललंय. म्हणजे फंड टाकून सुद्धा जर नागरिकांना त्रास संपणार नसेल त्या कामाचं काय? म्हणजे त्याच्यावर मॉनिटरिंग करणारे जे खातं तुमचं बांधकामचं आहे त्यांनी ते करून घ्यायची जबाबदारी त्यांची आहे. ते जर तिथे उभेच राहणार नसतील, काम करून घेणार नसतील, लोक काय सांगतात, तिथले राहणारे सांगतात ना काय अडचण आली की ते माझ्याकडे तिकडे येतात आणि सांगतात की ताई ते बरोबर काम चालू नाही. आपण त्यावेळी मोळ्यांना पण सांगितलं की तुम्ही जरा लक्ष घाला, त्यांनी सुद्धा त्यावेळी लक्ष घातलं नाही. आणि मग जर सीओच मॅनेज असेल तर बाकीच्यांचा प्रश्न येतो कुठे? आता ह्या पाणी योजनेचं काय, ह्याच्याबद्दल पण माझा हाच प्रश्न आहे की माणिकडोहमधून योजना येते आणि त्याच्या पाईपलाईन पासून सगळं चुकीचं चाललंय. त्याच्यावर मॉनिटरिंग का नाही, त्याच्यावर अधिकारी का उभा केला जात नाही, त्याने उत्तर द्यावं. कार्यान्वयन यंत्रणा कोण आहे? एमजीबीच कार्यान्वयन यंत्रणा आहे का? नाही असू देत ना, पण आपली पण जबाबदारी आहे ना आपल्या नगरपालिकेत. कार्यान्वयन यंत्रणा नगरपालिकेचं आम्हाला माहिती आहे ना. सुप्रोजन त्यांच्याकडे. पण मला व्यवस्थित उत्तर द्या किंवा असं कसं काय? कार्यान्वयन यंत्रणा आपण आहे आणि आपण सुपरविजन त्यांच्याकडे दिलंय. ओके, आता आपलं कोण बघतंय? बिराजदार होते, आता बनवरी म्हणून. सर, आधी झालेली योजना जी होती ती 2007 पासून ती योजनेचा दर वेळेला निवडणुकांमध्ये तो प्रश्न येतो की त्याच्यामध्ये सुद्धा खंडागळे नावाचा ठेकेदार होता, बरोबर ना? आणि त्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केला. म्हणजे सगळे अधिकारी त्याला सामील होते. ती योजना पाण्यात बुडाली. त्या योजनेचं काही एक झालं नाही. आज जुन्नर शहरातली जनता पाणी, अस्वच्छ पाणी त्यांना मिळतंय आणि ते अस्वच्छ पाणी पिऊन त्यांना आजार वाढत आहेत. याला जबाबदार कोण? हे जसं चुकीची उत्तरं तुमच्या समोर देत आहेत, अशी चुकीची उत्तरं देण्याची हिंमत तुमच्या खालच्या यंत्रणेने तुमच्या समोर केली नाही पाहिजे. कारण तुम्ही तिथे मनसरला सुद्धा सीओचा, म्हणजे तुम्हाला एवढं तर कळतंय की प्रादेशिकची येऊ, जलजीवनची येऊ, पण शेवटी त्याच्यावर कंट्रोलिंग तिथल्या प्रशासनाचं असतं. कारण रोज काय ती यंत्रणा येणार नाही, ती त्या वेळेला ते काम पूर्ण झाल्यानंतर पाहायला येणार बरोबर की चूक. कोण बोलतंय? आणि त्यावेळी आपलं सुपरविजन, आपला जो नेमलेला अधिकारी आहे पाणी पुरवठ्याचा, त्याचं नियंत्रण तिथे असलं पाहिजे. त्याने त्या पद्धतीने काम लाईन आउट दिली, तसं ती काम जसं बांधकामचं करतो तसं पाण्याचं केलं पाहिजे. पुन्हा तोच पिक्चर आणि तीच तिकीट चालू करणार असाल हे काय बरोबर नाही. कारण एवढा झटका 2007 पासून हा प्रश्न पाण्याचा प्रलंबित. आता तो मार्गी लावायचा असेल तर त्याच्यावर त्या पद्धतीने आपलं नियंत्रण पाहिजे. इथे आता काय झालंय की प्रशासनाचं कार्यकाळ आहे, 3 वर्ष झालं इथे कोणी पदाधिकारी नाही आहे, त्यामुळे मनमानी कारभार चाललाय, कोणी विचारायला नाही. अशा पद्धतीने जर काम होणार असेल ती जनता 3 वर्षात किती पीडित झाली असेल. शारीरिक, आर्थिक, मानसिक छळ त्यांचा होतोय. काम होताना प्रत्येक वेळी लोक येतात त्या विभागातली की ते काम असं आहे, ते तसं आहे, आणि आम्हाला उत्तर मिळतं की नाही आम्ही करून घेतो. जसं आता ते म्हणाले की करून घेऊ, हे म्हणाले करून घेऊ त्या पुढच्या वेळेला करताना, आणि मग हे काय उत्तर आम्हाला मान्य नाही. घ्या तुम्ही पाण्याचा प्रश्न घ्या की गढूळ पाणी जनता पिते कशी, इथले नागरिकांना का गढूळ पाणी मिळतंय, राबाडे त्याच्यासाठी काय प्रयत्न? त्यांचा विषय दुसरा असा आहे, जुन्नर शहरात होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा याबाबत योग्य ते नियोजन नाही. साहेब ते बोलतात ते बरोबर आहे, पण कुलकर्णी मॅडम आहेत तिथं, त्या कुलकर्णी मॅडमला विचारा. मी किती वेळा या पाण्याच्या प्रश्नावरून आलोय मॅडम गुन्हावरांकडे. पण प्रॉब्लेम काय आहे नेमका? काहीतरी सर मोटरीचा प्रॉब्लेम आहे आणि एक मोटार आपल्याला इमर्जन्सी ठेवायला पाहिजे सर स्टँड बाय. हे मी किती महिन्यापासून सांगतोय. जवळजवळ 2-3 महिन्यापासून सर प्रॉब्लेम. मॅडम तुम्ही इथल्याच रहिवाशी असाल ना?
बरोबर ना? कल्याण. हा प्रश्न आहे की नाही? विचार. तुमचं प्रशासनच सांगते. मग काय आपण काय केलं त्याच्यावरती? पाणी विभाग सर बिराजदार सर बघत होते ना यापूर्वी. आणि आता आता गुणवले साहेबांकडे चालायच्या. कोणी बघू दे, पण प्रश्नाचं उत्तरच निघत नाही. सोल्युशन काय? साहेब ऐका ना, त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यातून काही प्रश्नाचं उत्तर काढू. एक मिनिट ना. आपण पाणी टेस्टिंग करायला आमच्याकडे द्या, आम्ही पाणी टेस्टिंग करून आणतो आणि संबंधित अधिकाऱ्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करतो. अत्यावश्यक सेवेतली गोष्ट आहे. आम्ही आजच पाणी टेस्टिंगचं आम्हाला हे द्या तुमचं लेटर. बरोबर ना ताई? सॅम्पल तुम्ही द्यायचं, पत्र तुम्ही द्यायचं. नाही आपण पण आणू, त्यांची जबाबदारी नाही काही. त्यांना एक नाही, आपण नाही करणार. साहेब पत्र देणार आणि आजचं पाणी लगेच पालिका कशासाठी प्रशासन खर्च कसं करते जातो. म्हणजे कुठलं पाठवतो ते पण बघितलं पाहिजे. मग दाखवलं ना त्यांनी, एवढं पाणी साचून राहत, त्यांच्या लोकांनी जायचं कसं? ड्रेनेज पाणी जर जाणार नसेल पुढे, रस्ते करून काय उपयोग? पुढचा प्रश्न. पाणी टेस्टिंगला जाणार, तुम्हीच पाठवणार, पण पाठवताना पाणी आमच्या लोक पण बघणार. सॅम्पलिंग पंचनामा यांच्याकडे पाठवतात, तिथे नाही त्याच्यापेक्षा पाठवायचं. आपण वेगळीकडे टाकू. तिथे नाही पाठवायचं, दुसरीकडे पाठवू. एक मिनिट, तुला जे आपल्याला जी शंका आहे ना, जी बॉटल त्याच्या समोर तू पण बॉटल भरून घेतली, तेच सील मारून देणार ना आपल्याला. सील मारून देणार आपल्याला. त्याची टेस्टिंग करू. हो, आणि तुम्ही पत्र द्या. तुम्ही पत्र द्या फक्त. पुढचा प्रश्न. हायमास दिवे पूर्ण काम न होताच आधीच नाले सफाई पावसाळापूर्व पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आपण दरवर्षीप्रमाणे करणार होतो. TS ला आपल्याकडून जवळजवळ 3 महिन्यापूर्वीच गेलेला आहे, परंतु आपली TS ची रक्कम अजून तिथे न गेल्यामुळे त्यांच्याकडून TS मंजूर नाही झाली. काय जरा थोडासा आर्थिक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ती गेलीच नव्हती. त्याच्यामुळे आता आपण JCB धारक जे आहेत आपले निविदा मंजूर JCB वाले, त्यांना आता सध्या आपण नाल्यांमध्ये JCBने ते नाले साफ होणार नाही. जवळजवळ 4.5 लाख रुपये तुम्ही मागच्या वर्षी दुसरा पर्याय असा नाही, कारण आता आपण नाही, ते होणार नाही ना. JCB आतमध्ये जाणार नाही, साफ होणार नाही, चिखल निघणार नाही. सारखा कलेक्टरला त्यांचं 4 असं पत्र म्हणणं आहे दिले. की JCB आज जाणार नाही. आणि आमचं JCB वाल्यांना असं म्हणणं आहे की आता नालेसफाईचं होईल तेव्हा होईल, तो निधी कधी येईल पुढे वापरू. काही प्रमाणात सध्या आपल्याला नाल्यात आपल्याला निविदा काढता येते का नाही? नाही काढता येते बरं का, प्रश्न आहे ना. एक मिनिट, फंड पाहिजे ना. दुर्वास साहेबांना लावला फोन. नाही सर, मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना एकट्यांना बोलवण्यापेक्षा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना घेऊन नगर परिषदेत आलो. नगर परिषदेमध्ये जाधव साहेबांचं म्हणणं असं की मला आता 15-20 मिनिटं झाली इथे येऊन बस, बरोबर ते मान्य आहे आम्हाला, परंतु आम्ही म्हणूनच तिकडे बोलून सुद्धा काही प्रश्न सुटला नसता. इथे ज्या खात्याचा जी अडचण आहे त्यांनी सांगावी या उद्देशाने इथे आलोय. इथे एकही प्रशासनातला अधिकारी योग्य पद्धतीने उत्तर देत नाही. खड्डे भरले, खड्डे वाहून गेले. खड्डे भरण्याची प्रोसेस जी असते ती त्या पद्धतीने न केल्यामुळे जे भरलेले खड्डे आहेत ते पाण्याने एका पावसातच वाहून गेले. त्यांचं म्हणणं असं आहे की भरणाऱ्याने, बघा लिहून ठेवण्यासारखं आहे, भरणाऱ्याने फुकट भरून दिले. काय फुकट? हां, विचारा बरं CO साहेबांना. हॅलो सर. हा साहेब बोला ना. काय नाही, ते काय झालं त्यांचं म्हणजे आता अगोदरची नेमकं इंजिनियर शेळके साहेब नवीन आले 3 दिवसापूर्वी आणि हा श्रीरामपूर वगैरे आलेत ते. आणि खालचे जे आहेत पोर वगैरे समजा त्यांचं म्हणणं आहे की आपण त्यांचे म्हणजे पैसे दिले नाही तर काहीच नाही, इमर्जन्सीमध्ये आपण भरून घेतलं. तर आता ताईंना मी तेच म्हणतोय की इथून पुढे जे होईल म्हणजे मी वैयक्तिक लक्ष देतो, शेळके साहेब पण पर्सनली लक्ष देतील, प्रत्येक जागेवरती जाऊन ते काम प्रॉपर करून घेऊ. कारण आता मागे दुरुस्तीचा केलाय पण वर्क ऑर्डर झालेली नाही सर अजून. आणि नाले हो 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 ते करायला होतं सर. हो हो अगदी अगदी. आणि नाले सफाईचा विषय काय झालाय सर, यांनी TS ला पाठवलं 3 महिन्यापूर्वी, पण यांनी पैसेच भरले नाहीत अजून, त्याच्यामुळे नाले सफाई होऊ शकली नाही. तर तो विषय बघतो मी सर कसा मार्गी लावतो इथे. नाही तुम्ही सांगायचं सर. जाधव साहेब कुठून ते म्हणतात की आर्थिक निधीचा प्रॉब्लेम आहे, त्या मॅडम सांगतायत. ते करतो मी सर. आणि सर हो हो सर. आणि सर जी MGP ची योजना आहे जी माणिकडोह धरणावरून, कारण मागे पण माहिती आहे तुम्हाला
की मागच्या वेळी सुद्धा आपण आधी झालेली योजना ती परिपूर्ण न झाल्यामुळे जुन्नर शहरातल्या शहरवासियांना कधीच पाणी चांगलं मिळत नाही. आता सुद्धा गढूळ पाणी ते पित आहेत आणि त्याच्यामुळे आजार वाढत चाललेले आहेत. तर दुर्वा सर, आमचं म्हणणं असं आहे की इथे उत्तर देणारा अधिकारी सांगतो की ती आपली नाही आहे, ती MGBची आहे. सर, ज्या वेळेला माझ्याकडे जलजीवनची योजना चालू आहे ती मोदींनी आणलेली योजना आहे, त्याचं नियंत्रण तिकडे असलं, पण आमचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्या ठिकाणी त्याचं देखभाल करतात की नाही? ते जाधव साहेब आले कसं झालं, ते मध्ये चार्ज ते यांच्याकडे होता, पण आपण जाधव साहेबांना दिलं. आजपासूनच सर, ती योजना पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालू आहे हे आम्ही तुम्हाला निदर्शनास आणून देतोय आता सुद्धा, आणि अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊन इथला आपला अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे, जेणेकरून तो त्या साईट व्हिजिट करून ते न चुकीचं झालेलं, आणि त्याचबरोबर MGBच्या शाखा अभियंता डेप्युटीला बोलवून पाहिजे तर मी तुम्हाला त्याच्यात मदत देते, आणि त्यांना बरोबर घेऊन यांना व्यवस्थित जसं आपण बांधकामची लाईन आउट देतो त्या पद्धतीने इथे काम झालं तरच हे लोक पाणी पिणार आहेत. आज सुद्धा एवढी वर्ष झाली, मी स्वतः 22 वर्ष बघते की इथली पाणी योजना किंवा प्यायला पाणी लोकांना शुद्ध मिळत नाही. आताचं काय करण्यात आलं? एक मिनिट, आता जाधव साहेबांशी हॅलो, आता मीटिंग योजना ठीक आहे. आता वाढीव पाणी पुरवठा योजना आहे. काय करतो सर? 16 कोटीची योजना आहे सर. सर, आता एकदा ही मीटिंग झाली ना, थोडंसं एक महत्वाचे विषय आटपून घेतो आणि शेळके साहेबांना सोबत घेऊन मारतो मी चक्र वैयक्तिक सोबत. सर, आता पाणी प्यायला पाणी प्यायचं काय करणार, नाले सफाईचं काय करणार? सफाईचा पण विषय तो TS चे पैसे भरायची व्यवस्था करतो सर आज उद्या, आणि त्याच्या अगोदरच काम सुरू करता येईल त्या पद्धतीने बघून घेतो तो पण विषय. आणि पाण्याचा औषधीचा जो विषय तो फिल्टरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तो पण विषय. थोडक्यात ताईंचे जे 10 विषय आहेत ना सर, याच्यामध्ये आज उद्या 1-2 दिवसामध्ये जेवढं करता येईल ते लगेच मार्गी लावून देतो, आणि जे थोडे लॉंग टर्मचे विषय आहेत ते मी तुमच्या समोर हे करून देतो. सर 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 एक मिनिट, बोला. बंद करायच्या पूर्वी एक गोष्ट सांगतो की प्रशासकीय काळामध्ये एकही म्हणजे इथे पदाधिकारी नाहीत, त्याचा गैरफायदा घेऊन नगर परिषदेतल्या सगळेच लोक याच्यामध्ये खऱ्या अर्थाने चुकीचं काम करतायत. ज्या नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना 10 वेळा इथे फेऱ्या घालाव्या लागतात, पण ते त्यांचं ऐकून घेत नाही. स्वतः तुमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की मी पण शहरातच राहतो, गढूळ पाणीच पितो. म्हणजे जर तुमचेच प्रशासन तुम्हाला सांगतंय तरी सुद्धा तुम्ही कानामागे टाकत असणार तर. आणि दुसरी गोष्ट, आर्थिकचं इथे एकही पैशाचं नियोजन नाही. आर्थिक यांनी कुठे कसं वापरलं माहीत नाही, नाहीतर आपल्याला स्पेशल ऑडिट लावावं लागेल नगर परिषद जुन्नरचं. त्यांचं आम्ही सगळं अहवाल पण आता आज पत्र दिलेलं आहे की जेवढी कामं झाली सगळं त्याचा अहवाल द्या. आणि थोडंसं आता मध्ये CO नसल्यामुळे थोडंसं झालं होतं, रुटीन डिस्टर्ब झालं होतं, त्यासाठीच आपण जाधव साहेबांना दिलं, ते करतील, एक सुरळीत लाईन लावतील सगळी. आता CO पण खरं तर यायला पाहिजे होता 2-4 दिवसामध्ये. जुन्नरकरांना शुद्ध पाणी प्यायला कधीपासून मिळेल? लक्ष देऊन करतील आता, आम्हाला त्याची गॅरंटी. जुन्नरकरांना, जुन्नर नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्यांना जर आमच्या खेडोपाणी म्हणजे आदिवासी विभागातला माणूस शुद्ध पाणी पिऊ शकतो, पण जुन्नर शहरातले शहरवासीय जर कधी मिळणार ते सांगा त्यांना शुद्ध पाणी. आणि ते सुद्धा छोट्या कामासाठी की मोटार नाही आहे किंवा तिथे एखादी मशीन बंद पडली आहे, ही सबब सांगणं योग्य आहे का? CO साहेब बघा तुम्ही. हा नाही सर, सर ही मीटिंग आटोपली ना तर मी पहिलं तिकडे जातो, संपवतो तो विषय, वेळेत संपवतो. हा बंद करू. हां सर, बोला पुढचा विषय. नाले सफाईचं विद्युतचं कोण आहे? नाही, नाले सफाईचं ते नाही, विद्युत ते मॅडम आहेत ना कोणतरी. हां, तुमच्याकडे आहे मॅडम? होय. हाय दिवे काम पूर्ण न होता संपूर्ण बिले अदा केलेली आहेत. आता हा विषय मॅडमला बोलण्यापेक्षा चौकशी लागली आहे त्या सगळ्याच विषयांची. मॅडम त्या नसतील कदाचित, त्याच्यामध्ये कोणीतरी करून घेतलं असेल तर. अच्छा, तर आता जे साहेब तुम्हाला बोलले ना, जे पत्र आलंय त्याच्यात हे सर्वच विषय आहेत. मग परत त्यांना तेच विचार. पत्र आले का नगरपालिकेला? हो, आजच आले. म्हणजे खरं आहे ना हे सगळं? माझं म्हणणं असं आहे की त्यांना का बोलायला सांगायचं? कदाचित त्यांच्याकडून कोणी करून घेतलं असतं तर. त्या एक महिला आहे, मी एक महिला आहे, समजा महिला म्हणून तिच्याकडनं चुकीच्या पद्धतीने करून घेतलं असेल तर त्या उत्तर देऊ शकतात. मला नाही वाटत का त्या एकट्या काही असं डेअरिंग करतील. आजच पत्र आहे. पत्र काय वाचा बरं जरा. पत्र वाच. काय पत्र आहे वाचा बरं. उपरोक्त विषयास अनुसरून आपण सूचित करण्यात येते की संदर्भ एक प्राप्त पत्रानुसार
उपस्थित केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करण्याकामी संदर्भ क्रमांक 2 नुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. उक्तप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या समितीची चौकशी कामी श्री संदीप भोळे तत्कालीन मुख्याधिकारी व प्रशासक जुन्नर नगर परिषद यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध कामांची प्रत्येक विभागनिहाय तपशीलवार यादी करण्यात यावी. तसेच प्रत्येक कामाची परिपूर्ण संचिका आवश्यक त्या कागदपत्रासह 7 दिवसांमध्ये उपलब्ध करून द्यावीत. त्यानुसार सर्व संबंधित विभाग प्रमुखांना आपल्या स्तरावरून योग्य तो आदेश द्यावे. विषय जुन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप भोळे यांचा प्रशासक कालावधी 4 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व रक्कम वसूल करण्याबाबत. खाली सही कोणाची? नाव काय त्यांचं? जिल्हा व्यंकटेश दुर्वास. दुर्वास साहेब आता ज्यांच्याशी सर याची हार्ड कॉपी आहे? कॉपी. पुढचा विषय घेऊ. रूफटॉप सोलर योजनेमध्ये विजिट समजा अधिकाऱ्यांची आपण आपल्या मार्फत चालली काही स्कीम? बरं, त्यांचं म्हणणं आहे की विजिट वगैरे होत नाहीत आपल्याकडे. नाही सर, सध्या तर मी जाऊन आलेली आहे, परिस्थिती बघून आलेली. आता काय करायचं, एक रजिस्टर मेंटेन करा. प्रत्येक लाभार्थी तुम्ही कुठं जाताय तिथं त्या विजिट तुम्ही दिली, तुमचं जे काही ऑब्झर्वेशन असेल फोटो ते थोडंसं 2 ओळीचं असू द्या का काय असेल ते लिहून घ्यायचं आणि त्या लाभार्थ्याची सही असू द्यायची आपल्याकडे की आपण एवढ्या वाजता व्हिजिट केली, आपण ही पाहणी केली, आपण अशा सूचना त्याला केलेल्या आहेत म्हणजे रजिस्टर मेंटेन असू द्या. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मध्ये ज्या वेळेला MSEBचं बिल कलेक्शन होत नव्हतं 2 वर्षापूर्वी, तर शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी तिथे जायचं 2 दिवसांनी, CO बरोबर बसायचं आणि फोटो काढायचा चर्चा करतो म्हणून तो कुठे पाठवायचा प्रकाशगडला. म्हणजे इतकं कडक काम सुरू केलं होतं. मग त्याच पद्धतीने ह्यांची व्हिजिट झाले हे म्हणतात, याला पुरावा म्हणून यांनी सुद्धा तसं मेंटेन केलं पाहिजे की मी या ठिकाणी आले, त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी सही घेणं तरच जिओ टॅग फोटो वगैरे आपल्या ऑफिशियल ग्रुपला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं हालचाल रजिस्टर आमच्या पंचायत समितीमध्ये असतं, तुमच्याकडे का आण नाही ते असायलाच पाहिजे ना, की कोण व्यक्ती कुठे गेला, कशासाठी गेला हे कळलं नाही तर उपयोग काय. ते येणारी लोक जेव्हा नागरिक येत आहेत त्यांना उत्तरं मिळत नाही, त्यांना कागद देऊन सुद्धा त्या कागदासाठी 10 वेळा फॉलोअप घ्यावा लागतो. तर माझा छोटासा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तरच जर मिळणार नसेल तर ही सिस्टम बदलली पाहिजे. उत्तर हे त्या नागरिकाला मिळालंच पाहिजे, ते काही असो. या ठिकाणी हालचाल रजिस्टर आहे की नाही आहे ते मला वरून चौकशी कलेक्टर डुडींशी बोलावं लागेल का ही तुमच्या नगर परिषदेमध्ये ती पद्धत आहे की नाही आहे. ठेवायला सुरुवात करा. पण आहे ना आपल्याकडे, कुठे आहे? फक्त ते मेंटेन दाखवा, नाही दाखवा आहे का? पुढचा विषय 7 नंबर घ्या सर. मागील 3 वर्षात विषय आता त्याचा स्टार्ट आहे इन्क्वायरीमध्ये, पण विषय वाचा तर खरं ना किमान. 7वा विषय मागील 3 वर्षातील प्रशासकीय कालावधीत अनेक कामांचे टेंडर संदर्भात अनियमितता व भ्रष्टाचार झालेल्या अनेक तक्रारी येत आहेत. ठीक आहे. स्वतःच्या मर्जी 8वा विषय स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांची बिले देण्यासाठी नियम डावलून कित्येक वर्षांच्या जुन्या असलेल्या ठेवी तोडलेल्या आहेत. त्याला जबाबदार COच असतील ना, ठेवी पण मोडतात. जबाबदारी कोणाची? FD असते नाही. आता ह्याच्यात बघा म्हणजे काही कोणाची बाजू घ्यायची नाहीये बरं का. मुळात आपण ठेवी ह्या अडचणीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला पैशाची गरज पडेल तेव्हा वापरण्यासाठी ते ठेवलेले असतात. एक भविष्याची तरतूद असते ती, त्याच्यामुळे ती तोडलेली आहे. त्याचा आता हेतू जो काही असेल तो इन्क्वायरीत समोर सगळं माहिती घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल नाही बोलू शकत. सर मला असं वाटतं की ज्यावेळी असा निर्णय घ्यायचा असतो आणि ज्यावेळी इथे नगर परिषद अस्तित्वात नाही, पदाधिकारी नाही, बरोबर, तर त्यावेळी ह्या विषयाचं मार्गदर्शन वरून त्यांचं परमिशन दुर्वास साहेबांचं आलं पाहिजे. तुम्हाला मे बी कलेक्टरांची गरज पडली तर त्यांचं सुद्धा आलं पाहिजे. त्याशिवाय तुम्ही असं मोडू शकत नाही. FD हा माझा अनुभव सांगते. मला काय सांगायचं तुम्ही सांगू शकता, मी त्याचे परिपत्रक आणून देतो तुम्हाला. नाही तुम्हाला काय वाटतं? नाही, नगरपालिकेचा स्वतःचा फंड असल्यामुळं जसं बॉडीला अधिकार असतात तसं प्रशासकाला आहेत. फक्त विषय वरिष्ठांचं ओपिनियन कुठल्या गाईडलाईन्स काय आपला गाईडलाईन्स ना, जसं तुम्ही 3 वर्ष नाही तसं जिल्हा परिषद आम्ही 3 वर्ष नाहीये, पण आमची होणारी मासिक मिटिंग आणि आमची होणारी सर्वसाधारण मिटिंग म्हणजे जे प्रशासक घेतं, आता तुम्ही घेता की नाही, ज्या मिटिंगा
नगरसेवक घ्यायचे ते तुम्ही घेता. तर त्या मिटिंगचं प्रोसिडिंग आम्ही मागितलं की आम्हाला मिळतं, तसं तो अधिकार आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथे तसा व्यवहाराने केलं का? कारण त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेताना कमिशनरचं परमिशन लागतं, काय बदल करायचे असतील तर. नाही, इथं नगरपालिके स्वतःचा फंड असला ना. नाही पण सर माझं एक म्हणणं आहे. नाही, जिल्हा परिषद निधी सांगतो, शेष निधीच बोलते. मग तुमचा महसूल किती होणार? पैसेच नाही तुमच्याकडे शिल्लक म्हटल्यानंतर ती जबाबदारी कोणाची? वसूल विभाग आता जो काही वसूल करतोय. नाही, कर आहेत ना, कर थांबा जरा, करवाले आहेत ना. हा बोला, किती कर? गेल्या महिन्यात 30 लाख रुपये वसूल झाले. साधारण दररोजचं 1-1.5 लाख रुपये वसूल होते. किती टक्के वसूल झाला? आता नाही, महसूल किती आहे? किती आहे आपली वसूल आहे? आपली साधारण 5 कोटी 17 लाख रुपये डिमांड आहे का? डिमांड होती. त्यामध्ये थकीतवाले भरपूर आहेत, 3 कोटीच्या आसपास थकीतवाले. वारंवार त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ते भरतच नाही. आता ती हवी योजनेच्या ऐका ना गुमर साहेब, मागच्या वर्षीची जी शिल्लक राहिली ती किती फंड राहिली? नफा फंडात 3 कोटी जमा झाले. मग तर 3 कोटीचं काय झालंय? जेव्हा सगळ्यांचीच अत्यावश्यक सेवेतली सगळ्यांची बिलं पेंडिंग आहेत. कुलकर्णी मॅडम, अत्यावश्यक सेवा किती बिलं पेंडिंग आहेत? घनकचऱ्याची आमची सर 5 महिन्याची बिलं पेंडिंग आहे. साधारणतः अमाऊंट किती आहे त्याची? 15 लाख रुपये साधारण आहे महिन्याला. कोट्यावधी रुपये जर महसूल येत असेल. जो इलेक्ट्रिशियन आहेत त्याची बिलं बाकी आहेत, बाकीचे ते घंटागाड्या आहेत त्यांची बिलं कचरा बाकी आहेत. संकलन भवन एक आहे, प्रोसेसिंगचं डेपोचं आहे काम आहे, तिसरं रस्ते जाडलोकचं एक आहे, आणि 4थं शौचालय आणि फॉगिंगचं. हे तर रोजमर्राच्या गोष्टी आहेत. याचा तो निधी तुम्ही ठेवलाच पाहिजे आणि याच्यावर तो हा खर्च निधी झाला कुठे पाहिजे. गेलाय? हा 15 विभागाचा निधी संपला सर, नफा फंडातून. 1 मिनिट मी फक्त, तुमच्या गाडीला डिझेल किती महिन्याला किती लाखाचं लागतं? साधारण आपल्याकडे सणसूद, दिवाळी, शिवजयंती या काळामध्ये 3 महिन्याला साधारण 2 ते 2 लाखापर्यंत जातं. आणि रोजचं आपलं साधारण 70-80 80-85 हजार पर्यंत लागायला पाहिजे आपल्याला. मंथली 1,80,000. 1,70-1,85. किती गाड्या? ठीक आहे ना, डबल समजा तुमचा. अग्निशमन गाड्या 2 आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, अग्निशमन आहे, सरगरत आहे, पहिले किती लागत होतं? त्याच्यानंतर जेटिंग आहे, महिला मिस्टर आहे, आणि घंटा गाड्या आहेत आपल्या. मग 3 वर्षाच्या अगोदर किती लागत होतं? तेवढंच लागतंय सर. आता डिझेल वाढलं, काम वाढलं सर, डिझेल काम खूप वाढले. 3 वर्षाचे आहे तेच रेट आहे, काय बदललं? कामाची हे वाढली ना सर. ऐका ना, म्हणजे even सर कचरा आत्ताची संकलनाचे नाही सर, टेंडर, आत्ताची ऐका परिस्थिती ना, अशी कचरा आहे. संकलनाचे टेंडर मध्ये इस्टिमेट मध्ये 11 गाड्या आहेत. मग आपण 5 आणि 7 गाड्यांचं काय? ते सर विभाग प्रमुख सांगतील, तेवढ्या डिटेल मध्ये मी नाही सांगणार. ते प्रश्नच नाही. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे. आता परवा दिवशी केंद्रमंत्री येणार होते आपले शिवेंद्रराजे. त्यावेळेला किल्ल्यावरचा जवळजवळ 4 ट्रक कचरा आसपासचा फॉरेस्टवाल्यांनी खाली आणला. मला फोन केला की मॅडम गाडी पाठवा, आमच्याकडे कर्मचारी आहेत. म्हणलं ठीक आहे सर. गाडी पाठवली, गाडी 2 तास जाऊन उभी राहिली, त्यांचे कर्मचारी आले नाहीत, गाडी परत रिकामी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपला हजर तिरंदाज म्हणून जो ड्रायव्हर आहे तो गाडी घेऊन गेला. 4 ते 5 ट्रिपा झाल्यासाठी केला. आता ह्याचं कुठेच नोंद नाही. किंवा संध्याकाळी समजा आपल्याकडे कुठे पूजा आहेत काही गावांमध्ये, ते लोक आपल्याला पर्सनली सांगतात की आमच्या इथे घंटागाडी लावा, आमचा पूजेचा कचरा आहे. त्याचा चार्ज घेतला पाहिजे ना, बाहेरच्या गावांचा चार्ज घेतला पाहिजे. नाही देत नाही, असं नाही. ही पॉलिसी आहे. हो, पॉलिसीच्या बाहेर जाऊन तुम्ही काम कसं करता? नो वे, मान्य नाही आम्हाला. कुठल्या डिपार्टमेंटने? नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांचा अधिकार बाहेर नाही. आरोग्य मॅडम, आपण कचरा डिपोची घरपट्टी भरतो बरोबर, मग आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यातलं घेतलं पाहिजे ना. बोला. आरोग्याचं गडावरचं कोणी सांगितलं तुम्हाला? फॉरेस्ट ऑफिस. फॉरेस्ट का पैसे नाहीत का? त्यांनी लेखी दिलेलं पत्र द्या. फॉरेस्ट का पैसे नाहीत का? लाखो रुपये तिकडे खर्च करते फॉरेस्ट, आणि तुम्ही कशाला खर्च करता? लेखी घेतल्याशिवाय आपण करतोच कशी सेवा? आपल्या हद्दीबाहेर नाही. नाही, पण त्यांनी सांगितलंय त्याच्याकडून आपल्याला वसूल करता येऊ शकतं ना. तोंडी नाही ना चालणार असा व्यवहार. तोंडीचं काय तुम्ही रेकॉर्ड ठेवणार? रक्कम खर्ची कशी टाकणार? आता उद्या तुमचं मी ऑडिट लावलं, तुम्ही काय करणार त्याच्यावर सांगा. मी तर लावणार आता, कारण मला जे जेवढे प्रश्न ज्या पद्धतीने उत्तर आली आहेत ती आपल्याला मान्य नाही. उद्या चव्हाण साहेब म्हणाले मी अशांना बोललोच नाही, तर कागदावर काहीतरी पाहिजे. काहीच पाहिजे ना. तुमच्याकडे काय आहे त्याचा पुरावा? सर, पण एमएससीबीचं असंच झालं. एमएससीबी मधून फोन आला, आम्हाला अत्यावश्यक फांद्या त्या धोकादायक आहेत त्या कापायच्यात, आम्हाला गाडी द्या. सांगितलं आम्हाला पत्र द्या.
रात्री 8 वाजता त्यांनी मला व्हॉट्सअप पत्र केलं, तुम्ही पण केलं आणि कामाला गाडी दिली. ते जिथे जिथे शक्य आहे तिथे सांगतो, पण सुट्टीच्या दिवशी नाही. चव्हाण साहेबांचं पण घेऊन ठेवा, पुढे तुम्हाला अडचण नाही, येईल. बरोबर आहे, पण तो नेमकं सुट्टीच्या दिवशी आल्यावर मला बोलताय नाही. तुम्ही सांगायचं की कसं आहे, सुट्टी असू, त्यांनी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काम सांगितलं की नाही, मग त्यांना त्यांची जबाबदारी नाही का लेखी द्यायचं? इथून पुढे घेणार पत्र. प्रत्येक गोष्टीचं शेवटी कागद बोलतो, माणूस बोलून चालत नाही. तुम्हाला कागद वाचून आम्ही सुद्धा तुमच्याकडे काही मागणी केली तर कागदावरच करतो ना, त्याशिवाय तुम्ही आम्हाला देणार आहात का? कॉमन मॅनला तुम्ही देत नाही आणि तुम्ही एखाद्या प्रशासनाने सांगितलं तिथे काही करू शकता, ते सुद्धा शब्दावर. नो वे, मला मान्य नाही. ते वन विभागाकडनं तुम्ही स्वतः आता काळजीने की तुम्ही असं असं केलं आणि असं आम्हाला पत्र द्या. शिवाय तरी 2 वेळा कारण उद्या आमचा ऑडिटचा पॅरा निघणार, त्याच्यावर तुमची चौकशी लागणार. त्या मॅडमचा दोष एवढाच की त्यांनी आपलं सांगितलं वन विभागाने म्हणून केलं, पण ते त्यांच्या ह्याच्यामध्ये पाहिजे की आपण कागद घेतल्याशिवाय द्यायचं नाही. काय होतं मॅडम, नसती गाडी पाठवली ना, दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्री येणार होते. नाही तसं नाही म्हणत आहे. 100% पाठवा, पण ते तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण नसती मी पाठवली तर मला परत वरून प्रेशर आलं असतं, तुम्ही गाडी नाही पाठवली. प्रश्न काय तुमचं उत्तर वेगळं आहे. मॅडमचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही पत्र घ्या, लेखी घ्या. लेखी म्हणजे त्यांनी व्हॉट्सअपवर तर पाठवावं की नाही? पाऊस येतोय, खूप काही इमर्जन्सी येते, इथे नाही आहेत, पण ते पाठवू शकतात ना. आणि तो तुमच्या चांगल्यासाठी पाहिजे. तुम्ही कर्मचारी आहात, उद्या तुम्हाला पैसे भरायची वेळ आली, तुमच्या दंड आकारला गेला, तुमच्या गुन्हा दाखल झाला तर कोण त्याला वेळी धावणार? त्यावेळी ते डिपार्टमेंट येईल का? आपली सेफ्टी आपण करायची आणि आपण काही कमी नाही आहोत. महिला अवस्था म्हणून काय झालं, मी आता काय म्हटलं त्यांना की तुमची व्हिजिट झाली, पण ह्याला पाहिलं कोण, साक्षी काय? मग त्याच्यासाठी साक्षी पाहिजे ना. तिथले कमीत कमी 4 लोक तर म्हटली पाहिजे की मॅडम आल्या होत्या. म्हणजे आज आपल्याकडे जी सुविधा आहे त्याचा वापर झाला पाहिजे आणि तो केला पाहिजे. तर हे जे रजिस्टर आहे ना, याच्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अधिकारी 3च दिवस बाहेर गेलेत, त्याच्यानंतर ते बाहेर पडले नाही मार्च महिन्यामध्ये. आणि हे कोणी व्हेरीफाय करत नाही, खरंच गेले होते का, ते काय झालं याच्या कोणाची संबंधित अधिकाऱ्याची सही पण नाही. म्हणजे हे फक्त टाइमपास रजिस्टर आहे, काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचे. रजिस्टर मध्ये जे असेल तिथे ताबडतोब आम्ही गेलो व्हिजिटला की आज मी 22 वर्ष बाहेर पण दुसऱ्या तालुक्यांमध्ये पण जातो आम्ही तपासणीला. क्रॉस म्हणत नाही, तसं लिहिले फोन करून तो व्यक्ती तिथे आहे की नाही. म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय असं नाहीये, म्हणजे प्रत्येक याच्यात शंका नाही घेता येणार. क्रॉस कोण पाहते का? आता पुण्याला TS साठी गेलेली समजा ते तांत्रिक मान्यतेसाठी, तिथं फॉलोअप घेतल्याशिवाय काम पुढे जाणार नाही. 3 महिने नाही, तिथं फीसचा विषय, त्यांचा फीस भरण्याचा. आज कुठल्या TS साठी गेलेत पर्टिक्युलर, कोणी सांगू शकते? पाण्यासाठी गेले कुठलं? हे ठरलेलं कारण आहे. हे बघा सर, तुम्ही सीओ आहेत ना, हे बघा तुम्ही सीओ आहेत ना, आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सांगतो खाते प्रमुखाने त्याचा कार्यक्रम तिथे लावून ठेवायचा की ते दिवसभरात कुठे कुठे असणार आहे. कारण जिल्ह्यातून लोक येतात आणि एवढ्या लांबून आलेला 200-300 किलोमीटरचा माणूस, त्याला परत तितकं मागे जायचं असतं. तुमचा कार्यक्रम तिथे दिसला पाहिजे. MGP आधी खाती करा ना, मी आवटी मॅडमला फोन लावते. कोणाकडे गेले? आवटी मॅडमला नका लावू. आवटी मॅडम त्यांना नाही माहित असणार आहे. जुन्नर सारख्या शहरामध्ये कधी 2 तास दिवसभर लाईट गेली तर संध्याकाळी पाणी कधीच आयुष्यात वेळेवर येत नाही. एक दिवसभर कधी लाईट गेली तर 2 दिवस पाणी येत नाही. ते ऐका ना, लाज वाटते आम्हाला. शुद्ध पाणी पुरवठा आहे किंवा हे जे आहे ना, मी पर्सनली आपल्या मीटिंग संजू भाऊ एक मिनिट, तुमचे आहेत ना ते, त्यांना विचारा का हे बोलताय ते खरं शहरामध्ये गडूळ पाणी रबाडे पुढे आहो तुम्ही. जर एक दिवस पाऊस झाला 3 दिवस गडूळ पाणी. हा सांगा बरं काय. 2 तास लाईट गेली तर पाणी कधीच वेळेवर येणार नाही. एक दिवस भर लाईट गेलं 2 दिवस पाणी साहेब आपल्याकडे. लाईट गेल्यानंतर मोटर बंद राहतात. जुन्नर सारख्या शहराला एक जनरेटर नसावं. नाही आता लोकसंख्या कुठं झाली. किती HPC आहे मोटर आपली? 200. आणि 5 कोटी वसुली 3 कोटी थकीत म्हणून बाकीच्यांना त्रास द्यायचा का? आम्ही पैसे भरतो, आम्ही गुन्हेगार आहे का? नाही, एक मिनिट याच्यामध्ये बंद करून एकच सांगते की बरोबर आहे, त्यांचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे. एक मिनिट, करदाता कर कधी देतो तुम्हाला की ज्यावेळी त्याच्या सुखसुविधा त्याला मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, त्याचं संरक्षण जर तो सांगतोय तर ते सगळ्या गोष्टी त्याला देता आल्या पाहिजे. ते दिलं नाही तर तो कसं काय तुम्हाला कर देणार? आणि नाही दिलं तर मग तुम्ही जिथे मिळतंय त्या लोकांकडनं घेताय, पण जे कायम त्रास देत असतील त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही मार्ग काढला पाहिजे. आम्ही लोक करतो की त्यांचं दाखले बंद करतो, त्यांच्या सगळ्या बाकीच्या इतर योजना बंद करतो. का तर तो आपल्याला शासनाने अधिकार दिला. का आता महसूल जर गोळा नाही झाला तर तुम्ही कशी नगर परिषद चालवणार? आणि चालवताना ज्याच्या त्याचा फंड तो त्या ठिकाणीच वापरला गेला पाहिजे. तो जर वेगळा दिसला
किंवा वेगळीकडे जात असेल तर ते काय आम्हाला मान्य नाही. ते सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारत आहेत की जर तास लाईट गेली आहे तर तुम्ही पाणीच देणार नसाल आणि लाईट दिवसभर नसेल तर 2 दिवस पाणी मिळणार नसेल. नो वे. कारण एवढ्या मोठ्या कोटीचा तुमचा महसूल व्यवहार चालतो, एवढी मोठी मोठी कामं तुम्ही सांगता, त्यावेळेला जनरेटर एक ठेवू शकत नाही शहरासाठी. नो, हे पॉलिसी आहे. आता तर तुम्हाला याचं पण आलेलं आहे, सोलर आलंय आणि ते सुद्धा तुम्हाला सबसिडीवर आहे. मग का आपण करू शकत नाही? आपण केलं पाहिजे. पण नागरिकांना होणारा त्रास आम्हाला मान्य नाही. नागरिक नाहक सफर होत आहेत आणि त्यांचा जो त्रास आहे, मी कधीच इथे येत नाही, परंतु आज का आली, महिनाभर कार्यकर्ते मागे लागले. मी त्यांना म्हटलं की जर कायमस्वरूपी माणूस येतो आहे तर आपण त्यावेळी त्यांना भेटू. आणि मग त्या खुर्चीवर अजून माणूसच येत नाही असं बघितल्यानंतर मग मला वाटलं की जाधव साहेब सक्षम आहेत, ते बदल करून देतील. आणि म्हणून तुमचा विश्वास ठेवून इथे आल्यावर का सगळ्यांना मी शब्द दिलाय की ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्या गोष्टी सगळ्या गोष्टीला निश्चितपणाने चांगलं वळण देतील आणि शिस्त लावतील. त्या आम्ही सांगितलेल्या गोष्टींचं तुम्ही काळजी घ्या. ते दुसरा एक विषय, ही लोक इथं नोंद करतात, बाहेर चाललो, रविवार पेठेत चाललो, परत आलो का नाही हे लिहितच नाहीत. नाही मग याचा उपयोगच नाही ना. मग हे काय पुढे नाहीच ना लिहिलं, आलेलं याचा उपयोग काय नाही, उपयोग नाही ना. मग हे कशासाठी आहे? किती तास गेले, किती तास झाला, ते असायलाच पाहिजे ना. ती चेंजेस करून घेतो. ठीक आहे, तुमच्या फायद्यासाठी आहे की तुम्हाला रेकॉर्डली मेंटेन ठेवायला पाहिजे. साहेब, परत त्याच मुद्द्यावर येऊ, नफा फंडातल्या पैशाचं झालं काय? नाही, आपला विषय तोच येता, नवा विषय घ्या ना साहेब. आवश्यक कामे न करता निधीतून मर्जीतील ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली. म्हणजे जी एमर्जन्सी कामं करायला पाहिजे होती लोकांची आत्ताची, ती केलीच नाहीत. आणि जरी कुठली पेंटिंग बिलं होती कोणाची थकीत, ती काढून दिली. ती ह्याच काळात काय जमलं? मग वसूल करून द्यायचं ना, वसूल करून त्यांची द्यायची. हे पण म्हणजे इकडं लोकांना पहिली नागरिकांची सुविधा. ठेकेदार थांबला होता ना, तुम्ही अदा नव्हती केली ना, तो अजून थांबला असता. आज आपण मोठी मोठी कामं बघतोय की त्या ठिकाणी निधी नाही तरी लोक कामं घेतली तर करतायत. कारण 22 आणि 25 बिलं जाऊन आणि मग नंतर ते कामालाही क्वालिटी देणार नाही आणि इकडे बिलासाठी सुद्धा वशिला लावून काढणार आणि लोकांचे तुम्ही हाल करणार, हे बरोबर नाही. साहेब, ते विभाग प्रमुखाला विचार काय झालं? कोण पर्टिक्युलर सगळेच असणार ना त्याच्यामध्ये. आणि सर 8 नंबरचा विषय तसाच ठेवला तुम्ही, स्वतःच्या मर्जीची ठेकेदारांची बिल देण्यासाठी नियम दावले. नाही झालं ना, टीव्ही तोडल्याचा विषय. टीव्ही तोडलं तर मग एवढ्या वर्षी नाही तोडलं ना, आताच काय प्रशासन काय काळात तोडलं? नाही रेकॉर्ड काढा ना तुम्ही. नाही नाना त्यांना वेळ दिला पाहिजे की तुम्ही रेकॉर्ड काढा आणि इथून मागे ज्या वेळेला नगर परिषद होती त्या वेळेला असं केलं का तुम्ही, त्याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या. आम्ही माहिती घेणार. तुम्ही सांगता म्हणून तुमच्यावरही नाही, आम्ही रेकॉर्ड काढणार, तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल. प्रशासकीय काळाचा कोणी जर दुरुपयोग केला असेल तर तो कुठेही जाऊ, त्याला माफी नाही. मान्य आहे ना तुम्हाला? मान्य आहे. विषय ते तर बाकी आमचं म्हणजे आम्हाला काय नाही, लोकांना जो त्रास होतोय तो थांबला पाहिजे. प्रशासन जरी असलं तर प्रशासन शेवटी शासन याच्यासाठी लोकांना जबाबदारी म्हणजे लोकप्रतिनिधी द्यायचं नसेल तर आपण मनमानी काही करायचं आणि काही. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की पहिल्यांदा असं घडतंय कारण 6 महिन्याच्या वर रिकामा ठेवता येत नाही कुठलाही नगर परिषद, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्या. परंतु पहिल्यांदा असं घडतं की 3 वर्षाचा कार्यकाल, पण त्याचा चांगला उपयोग करणारे लोक सुद्धा असू शकतात. आणि अशा इथे जुन्नर सारख्या नगर परिषदेमध्ये वाईट त्याचा अनुभव जो आलाय जनतेला, तो आम्हाला बरोबर वाटला नाही, म्हणून आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. आज आम्ही आलोय ते तुमच्यावर विश्वास ठेवून आलो, पण जर का आम्हाला 7 दिवसात हे सगळे बदल झालेले आणि याचा रिपोर्ट मिळाला नाही तर निश्चितपणाने आंदोलन मोठं होईल. मग त्याला आम्हाला कोणी आलं तरी आम्ही ऐकणार नाही. त्यामुळे ती संधी तुम्ही घ्या आणि तुम्ही हे सगळ्या खात्यांमध्ये ज्या चुका चालल्या आहेत त्या दुरुस्त करा आणि जी चुकीचं झालेलं आहे ते आमच्या समोर मांडा. अजिबात कोणाला पाठीशी घालू नका. मग गोळे माझा सहकारी आहे, कोण माझा सहकारी, नो वे. कारण तुम्ही अडचणीत येणार मग, बरोबर? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.